नमस्कार मंडळींनो, आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर चित्रनगरीमध्ये। कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सन मराठीवरील जुळली गाठ ग आणि कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी या दोन मालिकेंची सेट्स लावलेले आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही गेटमधून आतमध्ये एंट्री केली की लगेच भाऊंचा वाडा म्हणजे जुळली गाठ ग या मालिकेचा सेट आहे। आता आम्ही गाडी पार्किंग करत आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत। हे बघा, सरस्वती निवास हे भाऊंच्या दरवाजांच्या वर नाव लिहिलेलं आहे। आता आम्ही गाडी पार्क केली आहोत। हे तुळशी वृंदावन, इथनं आम्ही आतमध्ये जात आहोत। तुम्ही बघू शकता की उजव्या आणि डाव्या साईडला असा वरांडा आहे मोठा वाड्याच्या बाहेर। आता सरस्वती निवास हे भाऊंचं घर आहे, म्हणजे सावीचं घर। हे बघा, एकदम सुंदर असं घर आहे आणि हा सेट खूप सुंदररित्या लावलेला आहे। तुम्ही प्रत्येक कोपरा इथे बघू शकतायत। हे बघा, खूप सुंदर असं घर आणि हा सेट लावलेला आहे। इथं काही मुलं पण खेळत आहेत बघा। ही एक नंबरची खोली आहे। ही खोली आहे सावीची। सावीचं जे होऊ द्या व्हायरल, होऊ द्या चर्चा हे चॅनल आहे। हे बघा भाऊंचा फोटो। आता भाऊंचा फॅमिलीचा फोटो तुम्हाला दाखवतो। हे बघा भाऊंच्या फॅमिलीचा फोटो, खूप सुंदर। यानंतर तुम्ही भाऊंचं घर बघा। हा आहे सेट, हा सोफा सेट आणि हा प्रशस्त असा वाडा। आता भाऊंचं आपण किचन बघूया। हे ॲक्च्युली सावीचं किचन आहे। याच्यामध्ये बघा शूटिंगसाठी लागणारे सर्व लाईट्स आहेत। हे वेगवेगळे मेडल्स जे तुम्ही मालिकेमध्ये बघतात ते सगळे मेडल्स किंवा सर्व काही इथे ठेवलेलं आहे। हा आहे त्यांचा डायनिंग हॉल। या डायनिंग हॉलमध्ये बसून ते जेवण करतात। हे बघा, फोटोसुद्धा लावलेले आहेत घरामध्ये वेगवेगळे, म्हणजे जसं काय स्वतःचं घर आहे असं हे पार सजवलेलं आहे। तुम्हाला आता देवघर मी दाखवतो। हे बघा भाऊंचं देवघर। इथं बसून भाऊ पूजा करतात, सावी पूजा करते। खूप सुंदर असा वाडा आहे आणि मला हा वाडा खूप आवडलेला आहे। जो सेट जो लावलेला आहे इथल्या कारागिरांना किंवा प्रोडक्शनच्या टीमनं, खूपच असा सुंदर असा सेट लावलेला आहे। हे बघा, लाईट्स इथं एवढी खूप सुंदर दिसते। तुम्हाला मी झोपाळा दाखवतो, जिथं भाऊ बसलेला असतात पेपर वाचत किंवा गप्पा मारत। हे बघा, हा तो झोपाळा। सूत्रांकडून आम्हाला असं समजलं की भाऊ आणि त्यांची टीम पुढे शूटिंगसाठी गेलेले आहेत। तर आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आणि शूटिंगच्या ठिकाणी निघालो। शूटिंगच्या ठिकाणी निघता आता आम्हाला थोडं चालत जावं लागणार आहे, म्हणून आम्ही गाडी इथं पार्क करणार आहोत। आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती कुणाला गोष्ट माहिती सांगा। ही कोणती गोष्ट आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। सावी आणि धैर्यशीलसोबत काही फोटो काढलेत मित्रांनो, धन्यवाद।